इलीगली मिले हैं। मेरी यही बात है कि आज जो मैंने इंटरनेट पे देखा है कि वर्सोवा बाइंडर सीलिंग की जब बात आती है तो आप सभी को पता है कि ये वर्सोवा बाइंडर सीलिंग MSRDC के हाथों में है। कई सालों से ये काम बंद रह चुका है। अभी जब इस काम को शुरुआत हो रही है तो मैंने कल परसों में ये सारे जो जॉब प्लेसमेंट्स की इंटरव्यूज के लिए जो एडवर्टीजमेंट्स आती है उसमें मैंने देखा कि ये जॉब इंटरव्यूज सिर्फ और सिर्फ चेन्नई में होने जा रहे हैं, न देश में कई अन्य ठिकानों में हो रहे हैं या न महाराष्ट्र में हो रहे हैं। ये जॉब काफी स्पेसिफिक है, काफी लोकल है, वर्सोवा बाइंडर सीलिंग का जॉब है। और मेरा आक्षेप इसी बात पे है कि मुझे ये दर्द नहीं है कि चेन्नई में हो रहा है। बिल्कुल चेन्नई में हो, लुधियाना में हो, दिल्ली में हो, कहीं पे भी हो, कश्मीर में भी हो, कन्याकुमारी में भी हो, उस पर कोई मेरी आपत्ति नहीं है। आपत्ति इसी बात की है कि अगर ये जो जॉब है पूरा, ये जो कॉन्ट्रैक्ट है, अगर वर्सोवा बाइंडर सीलिंग का है, अगर मुंबई का काम है, तो फिर इस जॉब इंटरव्यू के लिए जो महाराष्ट्र में सारे देश से, हर एक राज्य से लोग सपना लेके आते हैं और ये यहाँ के भी हमारे जो बच्चे हैं उनको अगर रोजगार की संधि ना मिले तो कहाँ मिल जाएगी। अगर आप देखें तो ये जॉब इंटरव्यू सिर्फ और सिर्फ चेन्नई में है। मेरी यही आशा और उम्मीद रहेगी कि मुख्यमंत्री महोदय इस पर स्पष्टीकरण दें कि ये जॉब इंटरव्यूज हमारे मुंबई में या थाने में या संभाजी नगर में या फिर सांगली में या नागपुर में क्यों नहीं है, और सिर्फ एक ही जगह ऐसी है जहां यहां से वहां जाने तक दिक्कत हो, ऐसे क्यों है। आदित्य, ये जो कंपनी है आपको गूगल से कंपनी बेस्ड इन यूपी, उसमें क्या नहीं, कॉन्ट्रैक्ट किसी को भी दे। देखो यही मेरी बात है कि अगर ये स्किल की बात हो तो दुनिया भर में जो भी अच्छा मिले आपको उसी को जॉब दे दो। कंपनी जहां भी हो दुनिया भर से, सबसे अच्छी कंपनी महाराष्ट्र में काम करना चाहिए, हमारे देश में काम करना चाहिए, ये हमारी भी राय है। लेकिन जो अपॉर्च्युनिटी होती है वो हर एक को समान मिलनी चाहिए। आदित्य जी, उद्योग विभागाचा नियम आहे, GR आहे की 80% नोकऱ्या ज्या आहेत त्या भूमिपुत्रांना दिल्या गेल्या पाहिजे, त्याच्या अंतर्गत हे चुकीचं ठरतंय का? आणि हे खरं तर MSRDC खात्याचं आहे आणि उद्योग विभागावर मी जास्त तर बोलायचं ठरवलंय की बोलायचंच नाही, कारण उद्योग मंत्र्यांना बिचाऱ्यांना माहितीच नसतं त्यांच्या विभागात काय चाललंय। आता ती स्थगिती पहिलं त्यांना त्याच्यावर थोडा अभ्यास करू दे की जे काही हजारो कोटीची स्थगिती जी दिलेली आहे ती गुंतवणूक कधी आमच्या महाराष्ट्रात येणार, त्याच्यावर थोडं ते व्यस्त आहेत, त्याच्यात त्यांना राहू दे। आज दिल्लीलाच वाटतं ते बरं। 25 तारीख को ये इंटरव्यू होने वाले हैं, 4 दिन उसके बचे हुए। अगर ये इंटरव्यू वहाँ पर होते हैं और यहाँ युवकों के साथ अन्याय होता है तो फिर आगे आपकी भूमिका क्या है? नहीं, मुझसे ज्यादा मुझे लगता है कि मुख्यमंत्री महोदय की भूमिका क्या है, क्योंकि ये उनका डायरेक्ट डिपार्टमेंट है MSRDC। इन्होंने ये भूमिका और ये जो डिपार्टमेंट है 7 साल से संभाली हुई है। उन्होंने परसों ही हमें एक लंबा चौड़ा भाषण दिया कि कैसे हम हमारी भूमिपुत्रों की भूमिका भूल चुके हैं। मैं इसमें यही कहना चाहता हूं कि अगर चेन्नई में आपको वो स्पेसिफिक स्किल मिले तो बिल्कुल देश भर से क्या दुनिया भर से इस इंटरव्यू लीजिए और उनको जॉब दीजिए। लेकिन ये अगर बात सिविल इंजीनियरिंग की हो, ये अगर बात हमारे जो प्रोजेक्ट मैनेजर्स की हो, तो देश में और हमारे राज्य में हर जगह इसकी इंटरव्यू होनी चाहिए, या ओपन इंटरव्यू ले लो। मुंबई ने क्या बिगाड़ा है इनका, या थाने ने क्या बिगाड़ा है, या संभाजीनगर ने क्या बिगाड़ा। इसमें सरकार का ध्यान नहीं है, ऐसा आपको लगता है? मुझे लगता है कि ये इसमें से एक बात स्पष्ट होनी चाहिए और मुख्यमंत्री महोदय ने जवाब देना जरूरी है कि ये सब जो हो रहा है ये मुख्यमंत्री महोदय की सहमति से है या नहीं। अगर उनको पता नहीं है तो उनके डिपार्टमेंट में उनका लक्ष्य क्यों नहीं, ध्यान क्यों नहीं, ये भी जनता के सामने आना चाहिए। आदित्यजी, तुम्ही जसं हे एक प्रकरण उघडकीस आणलंय तसंच रामदास कदम जे माजी पर्यावरण मंत्री आहे त्यांनीही तुमच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत। हे जेव्हा बघा ह्याच्यात फरक असा आहे, हा विचारा। त्यावेळेस तुमचा त्या खात्यात हस्तक्षेप होता आणि भ्रष्टाचाराचे आरोप। आता हस्तक्षेप म्हणजे माझा खात्यावर माझा अधिकार असतोच हे त्यांना पण माहिती आहे, पण मी त्यांना उत्तर देणार नाहीये, कारण त्यांचा सगळा फोकस हा आम्हाला बदनाम करण्यात आहे आणि आम्हाला राजकारणातून बाहेर पाडण्यात आहे। ठीक आहे, ते त्यांना जे बोलायचं ते बोलू दे। महाराष्ट्राने ते संस्कार आणि जे काही त्यांनी त्या दिवशी दाखवलं ते बघितलेले, मला त्याच्यावर उत्तरच द्यायचं नाही, मला त्या पातळीला जायचंच नाहीये। आज जो मी तिसरी पत्रकार परिषद आपल्या समोर घेत आहे ती देखील ह्या महाराष्ट्राच्या आर्थिक खच्चीकरणावर आहे आणि तरुणांना जो न्याय मिळत नाहीये त्याच्यावर आहे। आता झालंय असं की कोणी तरुणांनी प्रश्न विचारला की अरे हा 32 वर्षाचा तरुण आम्हाला काय विचारतो। अहो पण जर रोजगार या महाराष्ट्रात तुम्ही उपलब्ध करून देणार नसाल रोजगाराची संधी, तर आम्ही प्रश्न विचारायचे नाहीत का? दूसरा टॉपिक है जिस बात को लेकर चल रहा है, आपने वहाँ पे हाईकोर्ट भी अप्रोच किया है। ये इतने कम से क्या है कि कोई प्लानिंग हो रही है कि जो सीधे है वो MMRD को रिजर्व करने हैं, आपको तो किसी खास कोई शिवाजी पार्क नहीं करना चाहते क्योंकि वर्चुअल स्किल आई हुई है, एक प्रेस्टीज इशू हो गया है। नहीं, इसी में मैं यही कहूंगा कि आज के पत्रकार परिषद में भी मैं राजनीतिक बात नहीं करूंगा। ये तो हम जब शिव संवाद दौरा कर रहे हैं तो उनका जो समाचार है वो हम ले रहे हैं, लेकिन ये विषय भी काफी गंभीर है, काफी अहम है, क्योंकि जैसे मैंने कहा ना कि अगर ये प्रोजेक्ट चेन्नई में होता
और कोई वहां से ऑब्जेक्शन लेता कि ये सिर्फ मुंबई में क्यों इंटरव्यूज लिए जाते हैं, तो भी ये बात जायज होती। क्योंकि जो भी भूमिपुत्र हो, अगर बात स्किल की हो, दुनिया भर से सबसे अच्छी स्किल लाओ, यहाँ अच्छे काम करो, लेकिन जो संधि है, जो उपलब्धि है कि चलो मुझे भी आज मैं जाके इंटरव्यू दे सकता हूँ, और वॉक इन इंटरव्यू है, क्यों ना देश में हर जगह हो, क्यों ना हमारे राज्य में हर जगह हो। मुझे कोई चेन्नई से आपत्ति नहीं है, मुझे ना गुजरात से आपत्ति, ना कोई राज्य से। मैंने जैसे कहा कि हर एक राज्य में, हर एक शहर में, हर एक गांव में विकास होना चाहिए, रोजगार की संधि उपलब्ध होनी चाहिए। लेकिन अगर ऐसे स्पेसिफिक कामों में सिर्फ एक ही जगह वॉक इन इंटरव्यूज ले रहे हैं, तो क्यों ले रहे हैं, उसका क्या कारण है, ये भी जनता के सामने आना जरूरी है। और मेरी यही मांग रही कि चेन्नई के साथ मुंबई हो, थाना हो, पूना हो, नवी मुंबई हो, संभाजीनगर हो, नागपुर हो, नासिक हो, यहां भी वॉक इन इंटरव्यूज लिए जाए, और जो भी स्किल में क्वालिफाई हो उसकी पब्लिक लिस्ट जारी करें और इनको जॉब्स यहां दिया जाए। एक फक्त माहिती अशी हवी की फक्त हे या प्रकल्पाबाबतीत घडलेलं आहे की या आधी आता पहिला प्रकल्प माझ्या समोर आलेला आहे, त्यांच्याही मुलाखती अशाच पद्धतीने घेण्यात आल्या होत्या की राज्यातल्या अनेक नाही, हा परवा माझ्या समोर आलेला प्रश्न, कारण काय झालं, ज्याला अप्लाय करायचं होतं त्याचा मला प्रश्न आला, दादा मी चेन्नईला कसं जाऊ? मी म्हणलं चेन्नईला कशाला जायला पाहिजे, तुला इथे संधी मिळणार आहे. तर त्यांनी सांगितलं मी अजून तरी शोधलं, माझ्या डोळ्यासमोर अजून कुठेही संधी आलेली नाही. आणि म्हणून हा प्रश्न उपलब्ध झालाय, इथे उपस्थित झालेला आहे की महत्वाची गोष्ट जसं मी सांगितलं की चेन्नईत घ्यायचे घ्या, पण त्याच सोबत त्याच दिवशी मुंबईत का नाही घेत, पुण्यात का नाही घेत? आपल्याकडे काही इंजिनियर्स कमी आहेत का? आपल्याकडे काही एक्सपिरियन्स कमी आहे का? आदित्यजी, फक्त माहितीसाठी की यापूर्वी तुमच्या सरकारमध्ये अशाच पद्धतीने वेगवेगळे प्रकल्प आलेले होते, त्याच्या वॉकिंग इंटरव्ह्यू सगळ्या महाराष्ट्रात झाल्या होत्या, कारण अशा पद्धतीनं प्रत्यारोप आता त्यांच्याकडनं होतील ना, होणारच प्रत्यारोप. पण महत्वाची गोष्ट ही आहे की हे जे सरकार आहे, जे आम्ही करत होतो ते बदलायला निघालं असेल, तर जर चुका झाल्या असतील तर त्यांनी तरी सुधारायला पाहिजे. पण महत्वाची गोष्ट म्हणजे असं कुठेही झालं असं माझ्या डोळ्यासमोर आलेलं नाही. आपण कायदा केला की 80% भूमिपुत्रांना तिथे स्थान दिलं पाहिजे. दुसरं आपण एक मान्य करून घेतलेलं की जे काही गुंतवणूक आपल्या राज्यात येते त्या गुंतवणुकीसोबत स्किल डेव्हलपमेंट हा देखील विषय खूप महत्वाचा होता. मला आठवतं मुख्यमंत्री महोदय जेव्हा उद्धवसाहेब ठाकरे होते तेव्हा सुभाष देसाई साहेब असतील, अजित पवार साहेब असतील, सगळ्यांनी बैठक घेतली की स्किल डेव्हलपमेंटचं देखील सेंटर तिथे आजूबाजूला आलं पाहिजे. आणि महत्वाची गोष्ट हीच आहे की आपण बघितलं असेल सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी महाराष्ट्रात इंटरव्ह्यू का नाही घेतले, हा माझा सोपा प्रश्न आहे. तुम्ही भले दुसरीकडे कुठेही घ्या, मग तुम्ही लंडनमध्ये घ्या, तुम्ही तैवानमध्ये घ्या, कुठेही घ्या, पण जर इकडचं काम आहे तर इकडे का नाही संधी मिळाली आहे, हा मोठा प्रश्न आहे. फक्त एकच दिवस होणार आहे का? बऱ्याचदा मग त्यांनी ते जाहीर करायला पाहिजे, त्यांनी जाहीर करायला पाहिजे. कारण आपली मुलं इथून तिकीट काढून बिचारे खर्च करून तिथे जाणार, आणि जर त्यांना जॉब नाही मिळाला तर खर्चाची भरपाई कोण करणार? आत्ता असं झालेलं आहे की अनेक आश्वासनावर आपण बघताय हे सरकार कुठेही पुढे येत नाहीये. आज देखील शेतकऱ्यांसाठी मला वाटतं विरोधी पक्ष नेते दानवे साहेब गेलेले राज्यपाल महोदयांकडे. तसंच दहीहंडीचं कालचा पण विषय मला वाटतं एका चॅनलवर आलेला आहे की जे काही दहीहंडीला खेळाचा दर्जा देणार होते, इन्शुरन्स देणार होते, जे काही देणार होते, घोषणा करून झाली आहे पण पुढे काही झालं नाही. वेदांताचं देखील तसंच झालेलं आहे, घोषणा करून झाली पण पुढे काही झालं नाही. दसरा मेळ्यासोबत किंवा कुठच्याही अजून कुठच्याही राजकीय विषयावर आज मी परत बोलणार नाही, कारण हे आपण बोलतच असतो. पण आज तुम्ही बघा, आपल्यामुळे आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे महाराष्ट्रात आपण पूर्णपणे महत्वाचा विषय पुन्हा एकदा बेरोजगारी आणि रोजगार केलेला आहे. कारण नोकर भरतीचा विषय असेल, प्राध्यापक भरतीचा विषय असेल, परवाकडे जो झालेला लाठीचार्ज आहे तो देखील, तरुणांमध्ये विषय अजूनही राजकारण कमी असून महत्वाचा विषय हा रोजगार आहे. राजकारणात जी काही घाण आहे ते त्यांनी बघितलेली आहे, पण आज रोजगारचं कुठेही उपलब्ध संधी नाहीये. आणि जे नैराश्य आपल्या राज्यात येणार आहे, जे आर्थिक खच्चीकरण चालू आहे, ज्याला मी इकॉनॉमिक आयसोलेशन ऑफ महाराष्ट्र बोलतो, ते सुरू झालेलं आहे आज राज्यात. दिखाया जा रहा है कि सर जो कंपनी है जिसको ये काम मिला है, ये कंपनी द्वारा ये इंटरव्यू, जी बिल्कुल, ये सरकार की तरफ से इंटरव्यूज नहीं दिए गए. एग्जैक्टली. और सरकार की तरफ ये इंटरव्यूज नहीं है तो भी क्या ये दायित्व बनता नाहीये? त्यांचा काही अधिकार नाही का सरकारचा? MSRDCच्या खात्यात आहे, मुख्यमंत्री महोदयाचं. आता बघा, जेव्हा काही गुंतवणूक येते ती इंटरव्ह्यू हे प्रायव्हेट कंपनीजच घेतात, पण त्यांना सांगणं की तुम्ही इथे इंटरव्ह्यू घ्या हे सरकारचं काम असतं, मुख्यमंत्री महोदयांचं काम असतं. नाही हो, ही बातमी कुठून पेरली जाते मला माहित नाही, तुम्ही त्या सोर्सेसना सोडून द्या. काय झालेलं आहे की त्यांच्या वाईल्ड लाईफच्या कामात व्यस्त आहेत आणि आमचं वाईल्ड लाईफ वेगळं चालू आहे. मुंबईत ऑफिस नाहीये तसं चेन्नईतही नाहीये, मग यावर ओनरशिप कोणाची? पण आता त्यांचं साईट ऑफिस तर आहे ना, ते बँड्रा वर्ली सिलिंगचं जे साईट ऑफिस आहे, वर्सोवा बँड्रा सिलिंगचं,
ते आहे. मूळ मुद्दा हाच आहे. बघा, मी परत एकदा तुम्हाला सांगतो, मी दोष ना चेन्नईला देईन ना दोष कंपनीला देते. कंपनीला जिथे योग्य वाटेल तिथे ते घेणार. खरा अधिकार हा राज्य सरकारचा असायला पाहिजे की आमच्याकडे पण तेवढेच जॉब इंटरव्ह्यू घ्या, आमच्याकडे पण तेवढेच लोक स्किल्ड किंवा नॉन स्किल्ड आहेत, तुम्ही इथे पण जॉब घ्या, इंटरव्ह्यू तिथे पण घ्या. मग जे कोण तुम्हाला योग्य वाटेल, चांगल्यात चांगलं सर्वोत्तम ब्रिज बनवण्यासाठी त्यांना तुम्ही घ्या. हा माझा विषय आहे. आणि दुसरा विषय म्हणजे हे असं होतंय, हे मुख्यमंत्री महोदयांना माहिती आहे की त्यांचं लक्ष नाहीये.